यानंतर आणखी एक मोठी बातमी समोर येते। मातोश्रीमध्ये आज पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि या बैठकमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याची माहिती समोर येते। दोन गटांमध्ये ही शाब्दिक बाचाबाची झाली। मातोश्रीवर बैठक पार पडली आणि पदाधिकाऱ्यांमध्ये ही बाचाबाची झाल्याचं कळतंय। ठाणे जिल्ह्यातील कळवा भागातील पदाधिकाऱ्यांची ही बैठक होती। ठाणे जिल्ह्यामध्ये अधिक संघटना मजबूत करण्यासाठी यामध्ये पदांसंदर्भात मातोश्रीवरील बैठकीत चर्चा झाली, ज्यामध्ये आधीचे पदाधिकारी आणि नव्याने नियुक्त करण्यासंदर्भात चर्चा झाली। यामध्ये उद्धव ठाकरेंच्या समक्ष दोन गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दोन गटातील बाचाबाची पाहून उद्धव ठाकरे देखील संतापले। एक तरुण अभिजित दिपके देशात आंदोलनातून मोदींना आव्हान देतो आणि तुम्ही इथे आपापसात काय भांडताय असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडे। सुमित, आपण बघतोय की मातोश्रीवर बैठक पार पडली, त्यामध्ये पदाधिकाऱ्यांची शाब्दिक बाचाबाची झाली। उद्धव ठाकरेंसमोरच हे सगळं झालंय, काय अधिकची माहिती? 2 दिवसापूर्वी कल्याण विभागातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये काही पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी उद्धव ठाकरेंनी केली आणि त्याच संदर्भातला विषय आजच्या या बैठकीत पुन्हा एकदा निघाला आणि त्याच्यावरून दोन गट आपापसात भिडले। शाब्दिक चकमक झाली आणि ही उद्धव ठाकरेंसमोरच झाल्यामुळे उद्धव ठाकरे देखील संतापले आणि त्यांनी या सगळ्या पदाधिकाऱ्यांना झापताना म्हटलं की अभिजित दिपके जो एक तरुण आहे, देशातल्या या सगळ्या चाललेल्या घडामोडींवरती आवाज उठवतोय आणि तुम्ही या छोट्या गोष्टींवरून का भांडताय असं म्हणत त्यांनी या पदाधिकाऱ्यांना समजावलं आणि नाराजी देखील व्यक्त केली। पण उद्धव ठाकरेंच्या समोरच सध्या दोन गट भिडतायत किंवा कार्यकर्ते आपापसात बिनधास्तपणे भांडतायत। निश्चितच सुमित, आपण बघतोय उद्धव ठाकरेंसमोरच हे सगळं झालंय, त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये अधिकची काय माहिती येते ते सुद्धा तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। माहितीसाठी धन्यवाद। यानंतर आणखी एक मोठी बातमी समोर येते। बातमी आहे मुंबई महापालिकेतील वाहन खरेदीच्या मुद्द्यासंदर्भात। जनतेचा पैसा विकास कामांसाठी खर्च करा असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। या सगळ्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। पालिकेतील वाहन खरेदीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी फटकारलेलं पाहायला मिळत आहे। मुंबई महापालिकेमध्ये उपमहापौरांसह गटनेत्यांसाठी नव्या इनोव्हा कार खरेदीचा प्रस्ताव मांडण्यात आलेला। जनतेचा पैसा हा विकास कामांसाठीच खर्च करा, तसेच उधळपट्टी थांबवा आणि जनतेच्या कामावर लक्ष द्या असं मुख्यमंत्री म्हणालेत, अशी माहिती समोर येते। दरम्यान नव्या कार संदर्भात सभागृह नेते गणेश खणकर यांनी प्रस्ताव मांडलेला होता। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे।